काल मी घरात 20,000 रुपये ठेवलेले ते कुठं गेलं? हा अगं काल मी घरात 20,000 रुपये ठेवलेलं ते कुठं गेलं? मला काहीच ऐकायला येत नाहीये. अगं अनन्या, काल मी घरात 20,000 रुपये ठेवलेलं ते कुठं गेलं? अहो खरंच मला काहीच ऐकायला येत नाही. पटत नाही तुम्हाला? थांबा इथं या. रात्री तुम्ही 3 वाजता कुणाशी बोलत होते? काय? रात्री तुम्ही 3 वाजता कुणाशी बोलत होते? खरं ऐकूच येत नाही काय? काय ऐकूच येत नाही ग? खरं ग ऐकूच येत नाही खरंच. अहो ती शेजारीन बघा परत माझ्याशी भांडते. तिच्या तर मी थांब तिला बघतोच आता. सारखं तुला त्रास देते ना. काय समजतं काय स्वतःला? तू टेन्शन घेऊ नको, थांब जरा बघतोच. तिच्या मारी मी आलो 2 मिनिटात बघतोच. थांब तिला, तू टेन्शन घेऊ नको. अहो चला ना आपण डान्स करूया. मला डान्स येत नाही का? चल तिकडे. ठीक आहे मग मला 1 तोळ्याचं मंगळसूत्र करून द्या. पायाला लागलंय, गाडीला स्टार्टर पण नाही, किक कसं मारू? अनन्या इकडे ग जरा, किक मार ग. आले आले. जाऊ का? झालं ना? अगं येडे, गाडीला किक मार म्हणल्यावर. माझी शपथ, माझ्याशिवाय तुमच्या आयुष्यात दुसरी कोणी आलीच नाही पाहिजे. दुसरी अहो असं ओढणीला हात पुसायचं नसतं. का? पूर्वजक सांगितले की नवऱ्यानं बायकोच्या ओढणीला हात पुसला की सावत्र येते घरात. अगं काय आहे हे? देवानं 2 तुला डोळे दिल्यात ना, मग भातातली 2-3 खडे काढता येत नाही? अहो मग तुम्हाला पण देवाने 32 दात दिलेत ना, मग 1-2 खडा चावून खाल्ला तर काय होतंय?